डॉक्टर, कसा आहे माझा राज? डॉक्टर, ऑपरेशन. हे बघा, पेशंट बद्दल वाटणारी काळजी मी समजू शकतो, पण मला 2 मिनिटं हवी आहेत तुमची. प्लीज जरा ऐकून घेता का? ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. त्याच्या शरीरातून दोन्ही गोळ्या काढण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत, पण त्याच्या जीवावरचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. प्लीज प्लीज काही करा आणि माझ्या राजला वाचवा. हाय विक्रम, कसा आहेस? सबीना, सरप्राईज. बाय द वे, कॉंग्रॅट्स. लग्न झालं तुझं, आम्हाला कळवलं नाहीस ते? सबीना, मी कुठल्या परिस्थितीत लग्न केलं हे तुला चांगलं माहिती आहे. अशा परिस्थितीत आम्हाला तुला कॉन्टॅक्ट करणं खरंच शक्य नाही झालं. ठीक आहे. हे काय चाललंय तुझं सध्या? राजेश शिर्केंची PR आहेस तू सबीना. आमची प्रत्येक खबर तुझ्यापर्यंत पोहोचत असताना पुन्हा हा प्रश्न विचारण्याचं नाटक कशासाठी? नाटक तू करतोयस विक्रम. रे, एका मुलीसाठी तू राजेश शिर्केंचा महाल सोडून आला? कोण विश्वास ठेवेल यावर? पण हे सत्य आता स्वीकारायला हवं, नाही? विक्रम, तुझ्या या वागण्याचा तुला पश्चाताप नाही का रे होत? नाही होत. एकदा का त्या देवयानीच्या प्रेमाचं भूत उतरलं ना, तर पुन्हा राजेश शिर्क्यांकडेच परतावं लागेल. तेव्हा काय करशील? ही गोष्ट कधीच शक्य होणार नाही. एनिवे, तू इथे कशी काय नाही सांगितलंस? मी पार्टी कव्हर करण्यासाठी आले होते. तू येणार? नो थँक्स. ओके, ॲज यू विश. बाय. बाय. साक्षी, राजची तब्येत कशी आहे? काय म्हणाले डॉक्टर? काय झालं? राज जिवंत आहे ना? अभिलाषा, तुला कुठे कधी काय बोलायचं भान राहतच नाही ना. तुम्ही सुटकी चेहरे घेऊन समोर बसला तर आम्ही काय समजायचं? मॉम प्लीज, ही वेळ वाद घालायची नाहीये. बाबा, राजची तब्येत कशी आता? डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या शरीरातून दोन्ही गोळ्या बाहेर काढल्यात, पण कंडिशन अजूनही क्रिटिकलच आहे. श्राव, सोहम, ही नाटकं कधीपर्यंत चालणार आहेत? अरे, तू धड जेवत नाहीस, घराबाहेर पडत नाहीस, ऑफिसला जात नाहीस. हे असं कुठपर्यंत चालायचं? ताई प्लीज, मला आता या विषयावर काही बोलायचं नाही. तुला बोलायचं नसलं तरी मला सगळं माहिती. विक्रम आणि देवयानीचं लग्न. प्लीज ताई. थांब सोहम, तुझ्या बाबतीत जे घडलं त्याला परिस्थिती जबाबदार आहे, दुसरं कुणीही नाही. असं नाही का तुला वाटत? पण ताई, अशी परिस्थिती माझ्याच बाबतीत का निर्माण झाली? ताई मला सांग ना, ह्या प्रकारात माझा काय दोष आहे? ताई, माझा प्रॉब्लेम हा आहे की मी कुठलीच गोष्ट विसरू शकत नाहीये, आणि ती विसरण्याचा प्रयत्न केला तर खूप त्रास होतो. ताई ताई प्लीज प्लीज ताई, माझी अडचण समजून घे. डॉक्टर, राजची तब्येत आता कशी आहे? त्याच्या तब्येतीत आता खूप सुधारणा झालीय. की म्हणाले नव्हते राजच्या जीवाला काहीही होणार नाही म्हणून? आम्ही भेटू शकतो राजला. वाय नॉट? तुम्ही भेटू शकता. काळजी करूस, फक्त एक अपघात होता. तुझ्यावर गोळ्या लढल्या गेल्यात राज. तू म्हणतोय अपघात होता, तुला कळतंय? काही बरं वाईट झालं असतं तर? शेवटपर्यंत